Hello student, welcome to Gurudev Junior College of Science, Supa MIDC. In previous lecture, we were studying the taxonomic categories, that is the various 7 obligate categories which are the kingdom, phylum, then class, order, family, genus and the species. These are the 7 obligate categories or the important categories in which we classify the organism, that is the plants as well as the animal. And in these lectures we are going to study the next topic, and that is the nomenclature. What is meant by nomenclature? The nomenclature means what? The method of giving name to the living organism. कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला काहीतरी नाव द्यायचं आणि ती जी नाव देण्याची जी पद्धती आहे that is known as the nomenclature. All of you know that every living organism having the specific name, and generally we call the different plants of the animal, every plants as well as animal having a certain name. That may be the common name as well as every living organism has common name as well as scientific name. For example, here there are 2 types of name. One is the common name and another one is a scientific name. The first one is the common name, which are generally given by the local people in the particular region, and therefore it is different from the region to region. For example, the common name is also known as local name or the vernacular name. त्यांना local name किंवा vernacular name असंही म्हटलं जातं. And these local name which are given by the local person or the local people, and therefore it is a very short and easy to remember. ती खूप लहान असतात आणि लक्षात ठेवायला सोपी असतात. फॉर एक्झाम्पल कॅट और बिल्ली, म्हणजे कॅट इट इज ऑल्सो द कॉमन नेम. बिल्ली हिंदीमध्ये कॅटलाच, मांजरीला मराठीमध्ये त्याला मांजर म्हटलं जातं, हिंदीमध्ये त्याला बिल्ली म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये त्याला कॅट म्हटलं जातं. मीन्स दीज आर द शॉर्ट नेम विच इज इझी टू रिमेंबर. आपण इझिली लक्षात ठेवू शकतो. अँड दीज नेम्स आर जनरली the single word. For example, cat, dog, elephant, camel. Okay, म्हणजे ही शॉर्ट नेम आहे, सिंगल वर्ड आहे, and therefore it is known as uninomial. म्हणून त्यांना युनी means what? The single. Uninomial असं म्हटलं जातं. And these name are based on, कशाच्या आधारावर यांना ही कॉमन नेम दिली जातात? These name are based on the common peculiarities found in that organism. Peculiarities or the common characteristics. Common characteristics जे त्या ऑर्गॅनिझम मध्ये पाहायला मिळतात त्या ऑर्गॅनिझमला ते नाव दिलं जातं. फॉर एक्झाम्पल, if some plants which secrete the milky latex, जर त्याच्यामधून मिल्की लॅटेक्स सिक्रीट होत असतील तर त्या प्लांटला दुधी असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल क्रो, हिंदीमध्ये त्याला कौवा असं म्हटलं जातं. तर हे कौवा किंवा क्रो हे नाव कशावरून दिले? ऑन द बेसिस ऑफ द काव साऊंड. तो साऊंड जो प्रोड्यूस करतात आणि त्या साऊंडवरून काव म्हणून कौवा किंवा क्रो असं नाव त्याला दिलेलं आहे. ओके, तर आता हे झाले ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस कॉमन नेम, की आठवणी ठेवायला सोपे आहे, शॉर्ट आहेत, युनिनॉमिनल आहे, एक कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स वरून त्यांना नावं दिली जातात. मग सेकंड वन इज देर आर सम डिसएडव्हान्टेजेस ऑफ दीज कॉमन नेम. काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. मग हे काय डिसएडव्हान्टेजेस आहे की दीज कॉमन नेम्स आर व्हॅरी फ्रॉम रिजन टू रिजन. हे प्रत्येक रिजननुसार ही जी कॉमन नेम्स आहेत ती चेंज होतात, बदलतात. फॉर एक्झाम्पल, आपण जर इंडिया या कंट्रीचा जर विचार केला तर यामध्ये असणारे जे स्टेट्स आहेत, मग काही साऊथचे स्टेट्स आहेत, काही ईस्टचे आहेत, काही वेस्टचे आहेत, काही नॉर्थ आहेत. ओके, मग या प्रत्येक स्टेटचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी असणारे त्या लोकांचं जे लिव्हिंग स्टँडर्ड वेगळं आहे, त्यांची लँग्वेज वेगळी आहे. मग जर ते लँग्वेजनुसार त्या प्रत्येक प्लांटचं नाव सुद्धा वेगवेगळं असेल. देअरफॉर इट इज अ व्हॅरी फ्रॉम रिजन टू रिजन. मग एकच जर प्लांट असेल, फॉर एक्झाम्पल आपण जर मँगो जर म्हटलं, मँजिफेरा इंडिका इज अ बोटॅनिकल नेम,
पण मँगो जर आपण म्हटलं आंबा, तर आंब्याला 50 वेगवेगळी नावं आहेत. ओके, मग संस्कृतमध्येच एवढी नावं आहेत. मग जर आपण एकाच प्लांटची इतकी वेगवेगळी नावं असतील, तर समजा आपण जर अमेरिकेमध्ये गेलो आणि एखादं नाव घेतलं, किंवा तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर तुम्ही जर आंबा म्हटलं, महाराष्ट्राच्या मुलांनी जर आंबा म्हटलं, तर त्यांना ते समजणार नाही. फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं की आणखी एक प्लांटचं नाव मी तुम्हाला सांगते, आयपोनिया बटाटा. इट इज अ बोटॅनिकल नेम फॉर रताळू. आता हे जे याला इंग्लिश नेम आहे स्वीट पोटॅटो, मराठीमध्ये याला म्हणतात रताळू, हिंदीमध्ये याला म्हणतात शकरकंद. म्हणजे जर तुम्ही शकरकंद हे नाव तुम्ही जर पंजाबमध्ये जाऊन, रताळू हे नाव जर तुम्ही पंजाबमध्ये जाऊन म्हटला, किंवा रताळू जर तुम्ही तमिळनाडूमध्ये जाऊन म्हटला, केरळामध्ये जर जाऊन म्हटलं रताळू, तर हे रताळू नावाने ते त्याला ओळखणार नाहीत, आयडेंटिफाय करणार नाहीत. म्हणजे हे प्रत्येक रिजननुसार हे जे प्लांटची नावं आहेत ते चेंज होतात. म्हणजे एकाच प्लांटची खूप सारी नावं आहेत. अँड ऑर्गॅनिझम मे हॅव दी सेव्हरल नेम्स इन अ गिवन लँग्वेज. म्हणजेच एकाच ऑर्गॅनिझमला अनेक नावं असू शकतात. फॉर एक्झाम्पल मी आत्ताच सांगितलं तुम्हाला स्वीट पोटॅटोचं एक्झाम्पल, तर स्वीट पोटॅटो म्हणतात त्याला शकरकंद म्हटलं जातं, त्याला रताळू म्हटलं जातं, त्याला आयपोनिया बटाटा असतं. हे तर बोटॅनिकल नेम आहे. म्हणजे एकाच प्लांट. तुम्ही अगदी ऑनियन जर घेतलं तर ऑनियन हे इंग्लिश नेम झालं, हिंदीमध्ये त्याला प्याज म्हटलं जातं, मराठीमध्ये त्याला कांदा म्हटलं जातं. म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझमला अशी खूप सारी नावं आहेत. म्हणजे एकाच ऑर्गॅनिझमची अनेक नावं आहेत, त्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. नेक्स्ट आहे, एकच जर आपण कॉमन नेमचा जर विचार केला तर प्रत्येक लँग्वेजमध्ये किंवा प्रत्येक स्टेटमध्ये त्याचा वेगवेगळा अर्थ घेतला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही मेज असं म्हटलं तर मेज, जनरली आपण मेज हे नाव मका, याला मकासाठी मेज म्हटलं जातं. पण तुम्ही जर USA मध्ये गेला तर USA मध्ये त्याचा अर्थ व्हीट आणि अदर ग्रेन्स असा मेजचा अर्थ होतो. म्हणजे एकाच कॉमन नेमचे वेगवेगळे अर्थ प्रत्येक स्टेटमध्ये किंवा प्रत्येक रिजनमध्ये असू शकतात. त्यानंतर ही जी कॉमन नेम्स आहेत दॅट मे बी इनकरेक्ट, ते इनकरेक्ट असू शकतात. नेक्स्ट बोर्डवर लिहिलेलं आहे, दे मे बी इनकरेक्ट. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर स्टार फिश असं म्हटलं तर तुम्हाला जनरली त्याच्यावरून त्याची पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स आहे की तो स्टार शेपचा आहे म्हणून त्याला स्टार, पण पुढे त्याला फिश म्हटलेलं आहे. बट इट इज इन्क्लुडेड इन दी इकायनोडर्मॅटा. हे कशामध्ये येतात? इकायनोडर्मॅटामध्ये येतात. म्हणजे जर तुम्ही त्याला फिश म्हटलेलं आहे तर फिश कशामध्ये येतात? हे पायसेसमध्ये, क्लास पायसेसमध्ये येतात. आणि क्लास पायसेस जो आहे तो येतो पायसेसमध्ये, ग्रुप पायसेसमध्ये येतात. आणि पायसेस हे मॅमिलियामध्ये, क्लास मॅमिलियामध्ये पायसेस येतो. पण इथे हा जो स्टार फिश आहे विच इज इन्व्हॉल्व इन द इकायनोडर्मॅटा. मग याला फिश, हे फिश आहेत का? त्यानंतर जेलीफिश. जेलीफिश हे सिलेंट्रेटामध्ये येतात. ॲक्च्युली जेलीफिश, स्टारफिश, ऑल दीज आर नॉट फिश. हे फिश नाही आहेत. म्हणजे हे नावं त्यांना दिलेली जी नावं आहेत दॅट इज इनकरेक्ट. These are the some advantages as well as disadvantages. The next point is a scientific name. Scientific name, it is a name given to the plants as well as animal and which is accepted throughout the world. पूर्ण जगामध्ये याला accept केलेलं आहे. Which follow some principles and some criteria. की जे काही क्रायटेरिया किंवा काही प्रिन्सिपल फॉलो केले जातात, काही नियमावली आहे आणि त्या नियमावलीच्या आधारे ही जी नावं दिली जातात. द ओनली वन नेम विच इज गिवन और विच इज ॲक्सेप्टेड थ्रू आउट दी वर्ल्ड. मी जगामध्ये कुठेही गेलात, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मँजिफेरा इंडिका असं जर म्हटलं तर दॅट इज द मँगो इन USA, इन जर्मनी, इन जपान, इन रशिया, इन चायना, इन इंग्लंड, इन इंडिया. म्हणजे मँजिफेरा इंडिका इट इज द ओनली वन नेम अँड दॅट इज ॲक्सेप्टेड थ्रू आउट द वर्ल्ड विच मीन्स द मँगो. ओके, म्हणजे हे एकच नाव असं आहे की एक अशा प्रकारचं नाव दिलं की ज्याला युनिव्हर्सली ॲक्सेप्ट केलेलं आहे. अशा प्रकारचं जे नाव आहे दॅट इज सायंटिफिक नेम. आता हे जे सायंटिफिक नेम आहे, या सायंटिफिक नेम देण्याची एक प्रोसिजर आहे आणि एक प्रोसिजर आहे की ज्याला बायनॉमियल नॉमेनक्लेचर असं म्हणतात. की हे जे नावं ज्या सिस्टीममध्ये दिली जातात त्या सिस्टीम
नावं दिली जातात सायंटिफिक नेम किंवा बोटॅनिकल नेम, त्या सिस्टीमला बायनॉमियल नॉमिनक्लेचर असं म्हटलं जातं. बायनॉमियल नॉमिनक्लेचर, बाय मीन्स टू, ओके, म्हणजे दोन वर्ड आहेत यामध्ये. अँड दिस बायनॉमियल नॉमिनक्लेचर सिस्टीम विच इज प्रपोज्ड बाय द कॅरडस लिनियस यांनी बायनॉमियल नॉमिनक्लेचर सिस्टीम जी आहे ती शोधून काढली होती. अँड देअरफॉर दिस क्वेश्चन मे बी आस्क्ड फॉर द नीट एक्झामिनेशन, दॅट इज द हू प्रपोज द बायनॉमियल नॉमिनक्लेचर, दॅट इज प्रपोज्ड बाय द कॅरडस लिनियस फिलॉसॉफिका बोटॅनिका. यामध्ये या बायनॉमियल नॉमिनक्लेचर सिस्टीमचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आता प्रत्येक जे प्लांट्सला नावं दिली गेली, सायंटिफिक नेम्स ऑफ प्लांट हे ज्या बुकमध्ये दिलं गेलं त्या बुकचं नाव आहे दी स्पेसीज प्लॅन्टॅरम. स्पेसीज प्लॅन्टॅरम या बुकमध्ये प्लांट्सला नावं दिली गेलेली आहेत. आणि सिस्टिमा नॅचरा नावाचं जे बुक आहे त्यामध्ये ॲनिमल्सला नावं दिली गेलेली आहेत. तर या हे जे सायंटिफिक नेम आहे त्याचे काय रूल्स आहेत ते आपण रूल्सही या ठिकाणी बघणार आहोत. यामध्ये दोन नेम्स असतात. द फर्स्ट नेम विच इज नोन ॲज द जेनेरिक नेम अँड द सेकंड नेम विच इज नोन ॲज दी स्पेसीज नेम, ज्याला स्पेसिफिक इपिथेट्स असंही म्हटलं जातं, दॅट इज स्पेसीज नेम. पहिलं जे नाव असतं त्याला जेनेरिक नेम म्हणतात, दुसऱ्या नावाला स्पेसीज नेम असं म्हणतात. मग आता ही जी नावं दिलेली गेलेली आहेत या नावं देण्यामध्ये काही रूल्स फॉलो करण्यात आलेले आहेत. अँड दी नेम ऑफ ऑर्गॅनिझम, हे जे ऑर्गॅनिझमचं नेम आहे विच इज कंपोज्ड ऑफ द लॅटिन ऑर ग्रीक वर्ड, हे लॅटिन वर्डपासून किंवा ग्रीक वर्डपासून बनलेलं गेलेलं आहे. जे पहिलं नेम आहे, आता इथे काही बोटॅनिकल नेमची नावं, बोटॅनिकल नेम दिलेले आहेत, इकडे सायंटिफिक नेम. बोटॅनिकल, बॉटनी म्हणजे स्टडी ऑफ प्लांट्स, इकडे प्लांट्सची नावं आहेत. आणि जनरली जर ॲनिमल्सचे नेम असतील तर त्यांना बोटॅनिकल नेम न म्हणता सायंटिफिक नेम असं म्हटलं जातं. तर काही कोड यासाठी फॉलो केले जातात. याला बोटॅनिकल नेम जर असतील, प्लांटची जर नावं असतील तर त्याला ICDN कोड यूज केला जातो. आणि जर झुलॉजिकल नेम असतील तर ICZN कोड यूज केला जातो. ICDN मीन्स इंटरनॅशनल कोड ऑफ बोटॅनिकल नॉमिनक्लेचर. इंटरनॅशनल कोड ऑफ किंवा कोड फॉर बोटॅनिकल नॉमिनक्लेचर. झाडांना, प्लांट्सला नावं देण्यासाठी या सिस्टीमचा वापर करण्यात आलेला आहे. आणि ICZN विच गिव्स द नेम टू द ॲनिमल, that is International Code of Zoological Nomenclature which gives the name to animal. इकडे काही ॲनिमलचे काही रूल्स आपण बघणार आहे. यामध्ये नाव दिलेलं आहे मॅन्जिफेरा इंडिका आणि पुढे लीन असं लिहिलेलं आहे. द फर्स्ट नेम इज द जेनेरिक नेम, द सेकंड नेम इज द स्पेसीज नेम, द थर्ड नेम इज द ऑथर नेम. पहिलं नाव लिहिण्यासाठी काय रूल्स आहे? द फर्स्ट नेम इज द सिंपल नाउन, दॅट इज द जेनेरिक नेम अँड विच इज कम फर्स्ट. हे सुरुवातीला येतं जेनेरिक नेम, ऑलवेज कम फर्स्ट अँड विच इज बिगिन विथ द कॅपिटल लेटर, जे कॅपिटल लेटरने सुरू होतं. द सेकंड नेम विच इज द स्पेसिफिक इपिथेट्स और द स्पेसीज नेम विच कम्स लेटर and which begin with the small letter. Always remember that the species name which is start with the small letter, and the third name which is the author name which follows followed by the species name, that may be written in full form or it may be written in abbreviated form. तुम्ही ते अशा प्रकारे ही लिहू शकता. L stands for Linnaeus, means who give the name to this Mangifera indica. म्हणजे Mangifera indica नाव कोणी दिलेलं आहे तर Linnaeus यांनी दिलेलं आहे, म्हणून Mangifera indica Linn or Linnaeus, or you can simply write the L. Then next rule, the botanical name or the scientific name should be underlined if hand written. जर तुम्ही ते हाताने लिहत असाल तर त्या दोनही नावांना अंडरलाईन करणं गरजेचं आहे.
अँड इट शुड बी प्रिंटेड इन इटॅलिक्स. जर ते प्रिंट केलेलं असेल तर ते इटॅलिक मध्ये असावं. आता या नावाला देन द बोटॅनिकल नेम, द जेनेरिक नेम अँड द स्पेसीज नेम शुड बी अंडरलाईन सेपरेटली. आता ही जी खाली अंडरलाईन केलेली आहे, ज्या पेननी तुम्ही बोटॅनिकल नेम किंवा सायंटिफिक नेम लिहिणार आहात त्याच पेननी त्याला अंडरलाईन करायचे. द सिंगल अंडरलाईन शुड नॉट बी ऍक्सेप्टेड. अशा प्रकारची सिंगल अंडरलाईन करणं गरजेचं नाही, तर ही चुकीची मेथडॉलॉजी आहे. द जेनेरिक नेम अँड द स्पेसीज नेम शुड बी अंडरलाईन सेपरेटली. त्याला तुम्ही सेपरेट अंडरलाईन करायचे आहे, वेगळा पेन वापरायचा नाहीये, तर त्याच पेननी अंडरलाईन करणे गरजेचं आहे. ओके, या प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला नीट एक्झाम मध्ये विचारला जातो की विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट सायंटिफिक नेम. खालीलपैकी करेक्ट सायंटिफिक नेम कुठलं आहे. फॉर एक्झाम्पल वरच्या बाजूला मँजिफेरा इंडिका लिहिलेला आहे, खालच्या बाजूला पायसम सटायबम लिहिलेला आहे. इट इज अ करेक्ट नेम बट इट इज नॉट अंडरलाईन. ओके, त्यानंतर काही असं दिलेलं असेल की स्पेसीज नेमचं पहिलं लेटर जे आहे ते कॅपिटल दिलेलं असेल, किंवा काहींचं जे जेनेरिक नेमचं पहिलं लेटर आहे ते स्मॉल दिलेलं असेल, किंवा त्याला अंडरलाईन केलेली नसेल, किंवा एक सिंगल अंडरलाईन केलेली असेल. तर अशा प्रकारचा जो क्वेश्चन आहे एक्झाममध्ये तुम्हाला विचारला जातो की विच वन इज द करेक्ट सायंटिफिक नेम. तर दीज आर द सर्टन रूल्स ऑफ द बायनॉमियल नॉमेनक्लेचर. आपण आजच्या लेक्चरमध्ये नॉमेनक्लेचर काय आहे, विच आर द टाइप्स ऑफ नेमिंग, what is common name and another one is the scientific name ही बघितलं. कॉमन नेमचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत आणि कुठले डिसॲडव्हान्टेजेस आहेत तो पार्ट बघितला. त्यानंतर आपण सायंटिफिक नेम बघितलं, हू प्रपोज, त्यानंतर ज्या सिस्टीमच्या अंडर सायंटिफिक नेम दिले जातात ती सिस्टीम आपण बघितली. बायनॉमियल नॉमेनक्लेचर, ती सिस्टीम कुणी प्रपोज केली, जे प्लांट्सला नावं दिलेली आहेत त्या कुठल्या बुकमध्ये दिलेलं आहे हे पण आपण बघितलं. आणि जे रूल्स होते, काही रूल्स आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेले आहेत. आय होप हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.